पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी. परमपूज्य सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि धडाडीचीच व्यक्तिमत्व गरुड झेप घेतात, धडाडीचीच व्यक्तिमत्व गरुड झेप घेतात. आयुष्याचे निर्माल्य करून जगाला सुख देतात, आयुष्याचे निर्माल्य करून जगाला सुख देतात. तसेच आदरणीय व्यासपीठ आणि आजच्या व्यासपीठावर विराजमान असलेले आपले सर्वांचे परमपूज्य सद्गुरू श्री बाळनाथजी महाराज आणि गुरुमाऊली माई नाथ संप्रदायाचे 17वे उत्तराधिकारी यांच्या चरणावर मी नतमस्तक होते आणि माझ्या मनोगताला सुरुवात करते. ओम नमोजी आद्या वेदवद्या प्रतिपाद्या करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरा, पावन झालो चराचरा. मला एवढं सांगावंसं वाटतं की महाराजांनी आमच्याकडून सद्गुरूंची सेवा म्हणजे तुमची सेवा करून घ्यावी आणि या सेवेतून मला एक शिकायला मिळाले की आपण जर आपला पूर्णपणे भाव ओतला समर्पण करून तर महाराज आपल्याला अनुभव भरपूर देतात, अतिशय अनुभव देतात. त्या अनुभवांच्याकडे आपलं फक्त लहान होऊन आणि सूक्ष्म होऊन लक्ष पाहिजे तर आपल्याला त्या अनुभवाची नक्कीच प्रचिती येते. एवढे अनुभव आलेत महाराजांचे की कोणता अनुभव सांगू ते शब्दात मला व्यक्त करता येत नाही. देवतुल्य बाबा माझे, देवतुल्य आई, पूजा रोज करीतो त्यांची अन्य देव नाही. देवतुल्य बाबा माझे, देवतुल्य आई, पूजा रोज करीतो त्यांची अन्य देव नाही. शेवटी एकच सांगेन, सद्गुरु वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी. आणि मला एक सवय आहे, रांगोळी काढताना सहज डिझाईन वगैरे काढते मी, पण माझ्या त्या रांगोळीतून काहीतरी लेखन होतं. आज सकाळी पण रांगोळी काढले, त्यानंतर गुरुबंधूंनी विनंती केली की वहिनी तुम्ही आणि रांगोळी करा, तरी मला तिथं माझा भाव आवरता आला नाही की सद्गुरु नाम निरंतर घेई, मनुजा राही गुरुपायी, मनुजा राही गुरुपायी. फक्त गुरूंच्या चरणावर पूर्णपणे समर्पण करा, निष्ठा ठेवूया आणि त्यानंतर आपल्याला सर्व काही प्राप्त होते. धन्यवाद.